पहिले तर मी थोडं नॉलेज होतं, फॅमिली बिझनेस आहे आमच्या घरचा. पण मला माहिती नव्हतं की बिझनेस कसा रन होतो किंवा बिल्डरचे रोल्स काय आहेत? म्हणजे बिल्डरनी काय करायला पाहिजे साइटवर गेल्यावर? कसं मॅनेजमेंट पाहिजे? ही गोष्ट उद्योगवर्धेमध्ये आल्यानंतर मला कळालं. माझ्या आजोबांचा बिझनेस आहे, पण ते जी स्ट्रॅटेजीज पाहिजे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी म्हणजे ऑन साइट ज्या स्ट्रॅटेजीज पाहिजे त्या मला उद्योगवर्धिनीमध्ये कळाल्या. साइटच्या रिलेटेड माझं काहीच नाही. माझं एज्युकेशन बी.कॉम झालंय. मी आता लॉ करत आहे. तर मी साइट इंजिनिअरिंगचा पण क्लास केला होता शरद पगारे कडे. म्हणजे उद्योगवर्धिनीमध्ये शरद पगारे सर मेंटर होते आम्हाला. साइट इंजिनिअरिंगमध्ये काय असतं, प्लीन काय असतं, सुपरस्ट्रक्चर काय असतं, सबस्ट्रक्चर्स काय असतात, रेरा काय आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला शरद सरांनी शिकवल्या. बिल्डरशिप मॅनेजमेंटचा जो विषय राहिला, तर याच्यात आपल्याला काय करायला पाहिजे, कोणत्या क्वालिटीचं कसं कोटेशन पाहिजे, कोणत्या क्वालिटीसाठी किती बार्गेनिंग करू शकतो. या सगळ्या गोष्टी उद्योगवर्धिनीमुळे मला बराच फायदा झाला. आता रिसेंटली माझ्या 2 साइट चालू आहेत. एक नाशिकमध्ये चालू आहे आणि एक पुणेमध्ये चालू आहे बालेवाडीला. तर मला खूप फायदा होतोय, की आपण काय रोल्स मॅनेजमेंट करायला पाहिजे, आपल्या कंपनीच्या काय एस-ओ-पीज पाहिजे. याचा मला भरपूर फायदा होतोय उद्योगवर्धिनीमुळे. आणि काय साईट चालू आहे तुमच्या? काय प्रोजेक्टची स्केल काय आहे? माझी नाशिकमध्ये मेरी मसरूळला 28 फ्लॅटची साईट चालू आहे रेसिडेन्शियल आणि पुणे बालेवाडी स्टेडियममध्ये माझं पी-डब्ल्यू-डीची महाराष्ट्र ऑलिम्पिकची साईट चालू आहे. 3,50,000 स्क्वेअर फीटची आहे ती. 3,50,000 स्क्वेअर फीटची साईट आहे ती. महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन आहे ते. मला भरपूर फायदा होतो आणि आपल्याला कळतं, की आपण काय करायला पाहिजे, काय केल्यानंतर आपली कॉस्ट कटिंग होऊ शकते. त्या बऱ्याच गोष्टी मला उद्योगवर्धिनीमध्ये जे सर, शरद पगारे सर असतील, अजिंक्य सर असतील, लाहोटी सर असतील. लाहोटी सरांनी जे लीगल सांगितलं आम्हाला, त्याच्यात बराच फायदा झाला, की आम्हाला काय आपण करायला पाहिजे, लीगल ऍक्शन कशा घ्यायच्या. म्हणजे मला माहिती नव्हतं, की रेराला आपण आपल्याकडे पण रेराचे काही आहेत, रूल्स आहेत, की आपण पण कस्टमरच्या विरोधात काय करू शकतो, जर पेमेंट लेट झालं तर. या बऱ्याच गोष्टी मला ह्या क्लास केल्यानंतर कळाल्या. वॉव! आणि म्हणजे तुम्ही जो हा कोर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्या कोर्सच्या इन्व्हेस्टमेंट आणि आता तुम्हाला जो व्यवसायाचा फायदा आहे, याच्यामध्ये किती फरक आहे? सर मी कोर्समध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली त्याचे 10x मला आतापर्यंत तर रिटर्न भेटलेत. 10x रिटर्न तर मला ऑलरेडी भेटलेत. मी कोर्स करून 3 महिने झालेत, तर मला 3 महिन्यात 10x रिटर्न्स भेटलेले आहेत मला आता माझ्या बिझनेसमध्ये. वॉव! म्हणजे एवढं तुम्हाला त्या आणि हा नॉलेज तुम्हाला आधी कुठे होता मिळालेला किंवा तुम्ही याचं कधी स्टडी केलेलं काही? नाही फॅमिली बिझनेस होता. माझं कसं होतं पहिले, की ऑर्डरिंग जरी करायचं म्हणजे क्युरिंग जरी करायची आहे, तरी मी कधीतरी वॉचमन जर नसेल, जो सुपरवायझर नसेल, तर मग सगळं मी बघायचो. मी असं काम डिवाइड कधीच केलं नव्हतं. मला लक्षात आलं बिल्डरचे रोल काय आहेत, आपण काय करायला पाहिजे. त्या गोष्टी मला बिल्डरशिप मॅनेजमेंटमध्ये खूप लक्षात आल्या. मी ऑन द क्लास जेव्हा चालू होता, त्याच वेळेस मी इम्प्रूव्ह करायला चालू केलं. त्याचा फायदा असा झाला, की माझं मटेरियलची कॉस्टिंग वाचायला लागली. माझं टाइम मॅनेजमेंट अजून छान व्हायला लागलं. ज्या कामासाठी आठवडा लागतो, ते काम माझं 4 दिवसात व्हायला लागलं. माझं मॅनेजमेंट स्ट्रॉंग होत चाललंय आता हळू-हळू. ग्रेट, ग्रेट सार्थक. खूप सुपर्ब जर्नी आहे आणि इतका चांगला तुम्ही या प्रोग्रामचा बेनिफिट तुम्ही आता करताय, प्रात्यक्षिक करताय. हे ऐकून हो आम्हाला सर. खूप छान वाटलं. येस थँक सर. यू. थँक यू सो मच सार्थक. थँक यू. थँक्स. ऑल द बेस्ट. थँक यू.